मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दहिवली मावळ तालुक्यामध्ये आलेले आहोत. काय निसर्गरम्य वातावरण आहे बघा. सासरचं नाव आहे मनीषा जयकुमार भेगडे, तर माहेरचं नाव मनीषा राम मावकर. या कुटुंबाला आज भेटणार आहोत. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आता उखाणा घ्या. आई एकविरेच्या पायथ्याशी आहे माझ्या माहेरचे नंदनवन. नंदनवनात घालते मी पाण्याचा सडा. जयरावांचं नाव घेते. आदेश भाऊजी आले माझ्या माहेर घरा. काय सांगता. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 द्या ओळख करून. ही मोठी भाऊजाई. नमस्कार मोठी भाऊजाई. वडील मिठाला भांडणं होत्यात पण बोलतो आम्ही लगेच. का हो आता बोला गुरुजी. भांडणं म्हणजे वादावादी म्हणजे बोलण्यात नाही शब्दांत. पण काय आहे, कसा आहे ताईचा स्वभाव? थोडा तापट आहे आणि रागे म्हणजे तिला थोडं खोटं बोललं किंवा काही चुकलं तर लगेच बोलते. हो मग तिथल्या तिथे तिथल्या तिथे. तर तुमचं म्हणणं काय आहे? थोडा स्वभाव रागीट जो आहे तो शांत करावा असं वाटतं. मग का नाही करत माऊली शांत? मला खोटं बोललेलं नाही आवडत. खोटं बोललं मग मला नंतर खरं कळलं ना मग मी ओरडते. तापट म्हणजे किती आवाज असतो? जोरात म्हणजे पूर्ण घरामध्ये शांतताच होते नंतर. मी तिच्यापेक्षा एक पाऊल पुढे. पुढच्या टप्प्यावर तुम्हाला बोलतं करतो, थांबा जरा. पण मला विचारायचंय की अशी तुम्ही भावंड सगळी याच गावात राहत होता, या गावाबद्दल सांगा ना. समोर एवढं छान विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आणि शेजारी हनुमंत विसावलेले आहेत. लहानपणी आम्हाला म्हणजे सवयच होती. जेवणा अगोदर मंदिरात नैवेद्य दाखवायचा, त्याच्यानंतर जेवायचं. मग आम्ही भावंड जायचो, नैवेद्य दाखवायचं, त्यानंतरच जेवण. आणि त्याच्यानंतर नैवेद्य दाखवून यांना, मी दोघं लहान होते ना आणि मी मोठी होते, मग यांना हरिपाठ घ्यायला शिकवलं. मग ते घरात पहिलं मंदिरात व्हायचा, नंतर बंद झाला, मग घरात घ्यायला शिकवलं त्यांना. बालपणाविषयी गप्पा मारत असताना आई काय सांगणार, कशी होती ही सगळी? नाही, तापट तिचा स्वभाव तापट आहे, ह्यो शांत आहे.
हो ना. हो. पण लहानपणी कधी तक्रारी यायच्या? नाही तक्रारी काय नाही, लगेच बोलतात. हो का? लगेच हो. बोलतात. भाऊ पण तापट आहे म्हणतात. त्याचं नाही काय? नाही ते कसं त्याला खोटं सण होत नाही ना, हा. त्याच्यामुळे तो थोड्या वेळ येतो, लगेच येतो मिळून शनी. बाबा काय सांगणार तुम्ही तुमच्या मुलांबद्दल सांगा. तापट आहे पण मायाळू पण आहे भरपूर. हो का? माया खूप. भावाकडे द्या. दोघंही तापट आहेत पण मलाच समजून घ्यावं लागतं त्यांना. मला समजावून सांगायला लागतं नका हे करू. हो का? हो. लहानपणापासून? नाही आता जसं कळतंय ना तेव्हापासून. काय लहान भावावरती केवढी जबाबदारी येऊन पडली. हा? आणि 8 दिवस झाले लग्नाला. 8 दिवस. कसं वाटतंय? काय अजून काय अजून म्हणजे? लग्न झाले त्यात सख्या मेवण्याचं पण लग्न होतं ना आता. हा हा हा. मग त्यामुळे माहेरी पाठवायला लागलं ना त्यांना. ते ना. हा. अजून ओळखच नाही त्यांची झाली इकडं. आजच आणली तिला. आजच आणली 5 कार्यक्रमासाठी. दिवसात जे पाठवतात ना कार्यक्रमासाठी, आत्ता आली ती. द्या त्यांच्याकडे. 5 दिवसात किती वेळा फोन आला त्यांचा? ते खूप कमी बोलतात. माझ्याशी कमी बोलतात. नाही पण खूप छान. तुम्हाला शुभेच्छा आहेत. गृहलक्ष्मीच्या पावलानं या घरात आलेले आहात, ज्या घरावरती समोरूनच पांडुरंगाचा आणि हनुमंताचा आशीर्वाद आहे. आणि एकविरा माऊली आई या ठिकाणी अगदी काही अंतरावरती सगळ्या कुटुंबांना आशीर्वाद देण्यासाठी सज्ज आहे. सगळे म्हणतात तापट आहे, पण माझ्यासोबत तर कधी तापटपणाने अशी वागली नाही. 15 दिवस राहा इकडे. नाही 15 दिवस बालपण म्हणजे जास्त मावशीच्या सानिध्यात गेले होय ना, ना? त्यामुळे असं काही वाटलंच नाही अशी रागवते मारते असं कधीच नाही. नाही ना? नाही खूप छान आणि प्रेमळ आहे. काय ती स्टँडर्ड आहे थोडीशी. आम्ही पडतो थोडेसे खेडवळ, त्याच्यामुळे ती काय करते, आमचं थोडंसं चुकलं का लगेच बोलायला सुरुवात, थोडंसं चुकलं का बोलायला सुरुवात. कसं वाटतं हे सगळं ऐकून आता? नाही त्याची माझी पण सारखी भांडणं होतात. मग तुम्ही जेव्हा सासरी निघाला तेव्हा काय वातावरण होतं? त्यांना खूप वाईट वाटत होतं मी गेल्यानंतर. काय हो दादा तो दिवस? तो दिवस म्हणजे आमच्यासाठी एकदम शांत होता. घरात आल्यानंतर आमचं जेवण पण झालं नाही. का हो? नाही, सगळ्या बहिणी म्हणजे ही 2 नंबरवाली होती. पहिली बहीण एक गेलेली. आम्ही लहान होतो म्हणजे तरी 9वी 10वीला असेल. आम्ही किती मिस केलं? भरपूर मिस केलं. तो दिवस आठवला आणि तुमच्या डोळ्यात आत्ताही पाणी आलंय. काय ताई, एवढे भांडणारे त्यांच्या डोळ्यात आताही 13 वर्षांपूर्वीचा दिवस आठवून आत्ता डोळ्यात पाणी आलंय त्यांच्या. काय आई, तो दिवस कसा असतो की इथे या अंगणात खेळलेली ताई सासरी निघते आणि स्वाभाविक आहे सगळं बालपण आठवतं सगळ्या कुटुंबाला. नेमकं तुमच्या बाबतीत तेच झालं. हो ना दादा? मला सांगा, आज इतक्या वर्षानंतर एक प्रॉमिस द्यायचं असेल या कुटुंबाला तर कुठला स्वभावात बदल करा? स्वभावातला रागीट स्वभाव जो आहे तो कमी करेल, बंद करेल. नक्की नक्की. आणि तुम्ही? मी पण रागीट स्वभाव, शांत राहील. पांडुरंग पावला म्हणेल. बरं, आता एक छोटस आव्हान आहे तुम्हाला ताईसाठी. आणि ते आव्हान असं आहे की ताई एक चित्र काढणार. ते चित्र तुम्ही ओळखायचं आणि ती वस्तू, चित्रात जी काढलेली वस्तू आहे ती घेऊन यायची. फक्त चित्र आम्ही दाखवलेलं असल्यामुळे ती वस्तू तशीच असावी ही एवढीच इच्छा आहे. आणि ती जर वस्तू तुम्ही 1 मिनिटामध्ये आणली तर ताईला आज तुम्ही सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. बघूया काय होणार या खेळात. बघू द्या, काढू द्या. वेळ सुरू आहे. द्या इकडे, द्या इकडे द्या. अभिनंदन माऊली, ही सोन्याची नथ तुम्हाला झी मराठी कडून मिळालेली आहे. अभिनंदन. कारल्यापासून अगदी काही अंतरावर असलेल्या दहिवली गावामध्ये आता आपण आहोत
आणि चर्चा करतो आहोत या माऊली बरोबर. माऊलीचा तापट स्वभाव आहे आणि हा तापट स्वभाव घेऊन 13 वर्षापूर्वी ही माऊली गृहलक्ष्मीच्या पावलानं सासरी गेली. जरा सासरच्या मंडळींना आता आपण बोलतं करूया, पण त्याआधी जावई बापू नमस्कार. ते बाजूला बसल्यावर आवाज का कमी झाला? असं काय नाही. तुम्हाला आधी विचारतो, तुमचं बालपण कसं गेलं? मजेत एकदम. प्राथमिक शाळा होती त्यामुळं काय टेन्शन नव्हतं, नुसतं खेळायचं. हा अभ्यास तर काहीच नाही, नाही केला जास्त अभ्यास नाहीच, का? तुम्हाला अभ्यासाची आवड नव्हती? अजिबात नाही. मग तक्रारी यायच्या भरपूर तुमच्या? तक्रारी म्हणजे अशी भांडण वगैरेची तक्रारी नाही, पण असं बाहेर कुठं फिरायला वगैरे गेलं की आई खूप मारायची. वडील नव्हते मारत पण आई मारायची. का? नदीला वगैरे गेलो. पण तो आता स्वभाव कमी झाला की वाढला? नाही ना, आता जसं वय होत गेलं तसं नाही. आता नाही, लहानपणी खेळायचो, आता नाही. आता कसा आहे स्वभाव? तापट आहे स्वभाव. नाही तो तर असणार, ते मगाशी म्हणाले ना तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढे. हो गेलं. सासूबाईंना विचारतो, सूनबाईंबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? हाय आगाव आहे, आगाव सगळी आगाव. तर आगाव सगळ्यांनी म्हणून जमन का? सगळ्यांनीच आगाव मारायचा, मायरी सासरी समजून घेतलं तर सगळं होतंय. हो आगाव आहे, भरपूर आगाव आहे ती, पण चांगली आहे, चांगली मायाळू पण तेवढी, मायाळू पण तेवढी. आहे. तिच्या आगावपणामुळे आई तिकडे राहते भावाकडे दुसरी. हो नाही, असं काय नाही. असं नाही काय? बघा आता बोलल्या त्या, नाही हो, नाही असं नाही ना. पण तेवढ्यात बोलून घेतलं मिस्टरांनी. कसं जमलं लग्न तुमचं? माझी एक वहिनी आहे, ती ह्यांची आहे ना, हिची चुलतीची हे बहिणीची बहीण मुलगी आहे. त्यांनी ती मला एक दिवस म्हटली, चला भाऊजी तुम्हाला मुलगी दाखवते. तसंच आलो मी इकडं, आलो पाहिलं इथं, गेलो घरी. 8 दिवसात माझं लग्न ठरलं आणि 9व्या दिवशी तर टिळा झाला लगेच. काय आठवतो तो दिवस ते बघायला आले होते? तो बघायला आलेला आठवायला त्यांनी नारळ पण नव्हता आणला. बघायला सहज असेच आले. वहिनींबरोबर आलो. ती म्हणते दाखवते तुम्हाला. तिची मावशी, वहिनींची आमच्या मावशी शेजारी राहते, तिची चुलती आहे सख्खी. मग तिच्या बरोबर आलो तिला घेऊन. आलो इथं पाहिलं आणि लगेच गेलो. मग त्यांनी नारळ आणायला पाहिजे होता. नाही मग रिकामेच आले. काय मला आमच्यात इथं प्रथा आल्यावर आहे सांगितलं अशी. त्यांनी. आमच्यात प्रथा आहे, मुली बघायला गेले का पेढे बॉक्स नारळ नेतात. पण मला सांगा, ते आले, त्यांनी बघितलं, मग लगेच तुम्ही पण होकार दिला? नाही, मी लगेच नव्हता दिला. का? माझे केस वाढलेले होते खूप. कोल्हापूरून आलो होतो नुकतंच. 15-20 दिवस राहिलो होतो कोल्हापुरात ना, आणि तसंच आलोय मी तर. काय पहिलं इम्प्रेशन काय होतं जेव्हा त्यांनी केस वाढवले होते म्हणतायत? इथे आले, तुम्ही त्यांना बघितलं, तेव्हा काय म्हणजे त्यांच्याबद्दलचं पहिलं मत काय झालं तुमचं? ते असं नाही का, वाटत नव्हते की नाही का व्यवस्थित असेल म्हणून मुलगा. पण मग किती दिवसांनी होकार झाला? 8 दिवसात? मी तर संध्याकाळी सांगून टाकलं होतं लगेच होकार मावशीला, तिच्या बहिणीला सांगून टाकलं होतं. मग तिने कधी सांगितलं माहित नाही, पण 8 दिवसांनी टिळाच झाला. पण मग मला सांगा, आता कसं मुंबईमध्ये किंवा शहरांमध्ये लग्न जेव्हा जमतं त्याच्यानंतर मुला मुलीला बोलण्यासाठी थोडा वेळ देतात की तुम्ही एकमेकांशी बोला, तुमचे काही मतं असतील तसं नाही, तर ती व्यक्त करा. तशी तुमच्याकडे दिली नव्हती वेळ? तेव्हा नव्हतं. आता तेव्हा काय नव्हतं. तेव्हा काय तशी पद्धत. 13 वर्षापूर्वी नव्हती का? म्हणजे हा पण ऋषी हिच्याकडे मुनींच्या मोबाईल पण काळात नव्हता. लग्न झालं तुमचं? नाही, हिच्याकडे तर मोबाईल पण नव्हता. हा, मी फोन करायचो तिच्या भावाला. बर. एक दिवस केला होता, माझ्या चुलती आहे ना, तिला बोलायचं होती याची कशी आहे, आवाज कसा आहे, काय बघण्यासाठी. मी फोन केला, तिला दिला. आता चुलतीला कळत असेल आवाज कसा आहे. हो माहिती. अख्ख्या भावकीला कळतं तिचा नाही तशी आवाज काय येतो. सगळ्यांना हे व्यवस्थित आहे सगळ्यांची. होय ना? माझ्याशीच फक्त थोडस भांडण होत. भांडण होतं. पण वहिनी मला सांगा, सगळं जसं सासूबाई म्हणाल्या, सगळ्यांनीच जर असं म्हटलं तापट आहे तर होणार कसं? सासरच्यांनी पण म्हणायचं, माहेरच्यांनी पण म्हणायचं, हे काय बरोबर नाही. त्यामुळे सासूबाई कशा आहेत मला सांगा. त्यांनी तुमची बाजू घेतली आज स्ट्रॉंग एकदम. नाही, मी आहे तशाच त्या पण आहे. मी पण मायाळू, त्या पण तितक्याच मायाळू आहे. म्हणजे मला माझ्या आईपेक्षा त्या जीव लावतात जास्त, असं मला म्हणायचंय. असं नाही, पण माझ्या आईपेक्षा मी त्यांना सगळं सांगते. अजून पण माझ्या आईला जास्त सांगत नाही मी काही, पण त्यांना सगळं सांगत असते नेहमी. त्या लावतात जीव मला, आईपेक्षाही जास्त लावतात. हो, म्हणजे जरी तिकडे जावेकडे राहतात त्या चिखलीला, माझ्याकडे असतात, पण काही झालं तरी मग मी त्यांना फोन करून म्हणजे त्यांच्याशी बोलते. मग त्यांच्याशी बोलल्यावर जरा हलकं वाटतं. तसं आईला जास्त करून फोन करून सांगत नाही. असं आईला नाही सांगत, जास्त करून त्यांना. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? सर्वांचीच मागण, सगळ्यांनाच ओरडत असते. काय वाटतं आज तुमचं काय म्हणणं आहे? आज त्यांनी क्षमा मागितली, सगळ्यांचीच मागितली. हो, तुम्ही स्वतःमध्ये आज बदल करायचा असेल तर कुठला करणार?
असं काय सांगू शकत नाही का कारण मी व्यवस्थितच काय हे नाही करत. जरा मी बॉलिंग कधीच नाही बोलत तिला, नाही ना, कधीच. पहिलं स्वतःहून कधीच बोलत नाही. समोरून आल्यावर हा तिचं तेच असतं, हा बोलत का नाही म्हणून भांडणार आहेत आमची. काय प्रेम आहे हो. तुम्ही टेन्शन घेऊ नका दोघे. हा 5 दिवस झालेत. लग्नानंतर काय बदल होईल स्वतःमध्ये असं वाटतंय आतापासून? मी पहिल्यापासून सगळ्यांना सांभाळून घेतो, त्यामुळे आता काय नाही आहे. सर्वांनी एकत्र राहावं हीच अपेक्षा आहे माझी. एक छोटस आव्हान आहे तुम्हाला. डोळे बंद करणार आहोत तुमचे आणि 5 वस्तू इथे ठेवणार. स्पर्शाने तुम्ही त्या 5ही वस्तू ओळखल्या तर आज या माऊलीला तन्मणी मिळणार आहे बक्षीस म्हणून. म्हणजे 5 वस्तू आहेत, 5 पैकी 3 ओळखल्या तरी चालतील, बक्षीस मिळणार. बघूया त्या वस्तू ओळखणार का. शेंगदाणे. शेंगदाणे. अभिनंदन. हे साखरपुटाणे. अरे वा, अभिनंदन. हरभऱ्याची डाळ. चला, अभिनंदन. ही तोडलेली गवार आहे. ही साखर. अभिनंदन. मिस्टरांनी हा तन्मणी झी मराठीकडून तुम्हाला मिळवून दिला. माहेरच्या आठवणी सोबत घेऊन आपली ही माहेरवाशीण आता अंगणात पैठणीच्या खेळासाठी सज्ज होणार आहे. या ओटीच्या पदरात मायेच्या शुभेच्छा अखंड राहू देत हीच प्रार्थना करूया. टाळ्या वाजवून दोघींनाही शुभेच्छा देऊया. कारण आता पैठणी कोण जिंकणार ते बघणार आहोत. खेळ सोपा आहे. या मधल्या पायरीवर उभं राहायचं, हा चेंडू आपटायचा आणि आपटून उडून उसळून तो त्या पिंपामध्ये जाऊन थांबला पाहिजे. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी. या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 तुम्ही उतरा, तुम्ही या. 2 यांना देऊया. 1 2 चौथी संधी झाली. 5वी संधी. 5वी संधी आहे. 1-0 ही गुणसंख्या. 2 6 8 9 10. आतापर्यंत गुणसंख्या 0. 6 संधी झालेल्या आहेत. 4 संधी तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या अश्विनी वहिनी. त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाण. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या मनीषा वहिनी. त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. सासरी निघालेली ताई आपली आठवण म्हणून आईकडे तुळशीचं वृंदावन देत आहे. या दोन्ही कुटुंबांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.